त्यानंतर पुण्यातून एक बातमी समोर येते। पुण्यात मध्यरात्री हवेत फायरिंग झालंय। हडपसरच्या सम्राट गार्डन जवळील ही घटना आहे। दोन अल्पवयीन टोळक्यात वाद झाला, तर याच वादानंतर हा हवेत गोळीबार करण्यात आलेला आहे। त्यामुळे पुण्यात सुरक्षेवर पुन्हा एकदा सवाल उपस्थित झालाय। पुण्यात मध्यरात्री हवेत गोळीबार झालेला आहे। हडपसरच्या सम्राट गार्डन जवळील ही घटना आहे। दोन अल्पवयीन टोळक्यात खरं तर वाद झाला आणि या वादातूनच हा गोळीबार हवेत करण्यात आली असल्याची ही बातमी आता समोर येते। पुण्यातील ही दृश्य पुण्यात हडपसरच्या सम्राट गार्डन जवळ गोळीबार झालेला आहे। या संदर्भात आपण अधिक जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। चंद्रशेखर, पुण्यात मध्यरात्री हवेत गोळीबार झालाय, त्यामुळे पुन्हा एकदा आता पुण्यातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। कृपा, खरं तर खूपच सगळा धक्कादायक प्रकार मानावा लागेल, कारण आज राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस पुणे दौऱ्यावरती आहे आणि त्यांच्या दौऱ्याच्या अगोदरच ही सगळी फायरिंगची घटना पुण्यातील सम्राट गार्डनच्या पाठीमागे जे नवीन उड्डाण पूल आहे त्या ठिकाणी मध्यरात्री झालेली आहे। अल्पवयीन दोन टोळके जे ते समोरासमोर या ठिकाणी दारू पिण्यासाठी एकत्र आल्याची माहिती आहे। आपण पाहिले की हवेमध्ये या फायरिंग झाली, परंतु जखमी यामध्ये कोणी झालेलं नसल्याचं सांगितलं जात आहे। परंतु या ठिकाणी सम्राट गार्डनचा जो ब्रिज आहे त्या ठिकाणी गुंड जे आहेत वावर त्यांचा मोठ्या प्रमाणात असतो आणि त्या ठिकाणी वर्चस्व वाद जो आहे त्या वर्चस्व वादातून ही सगळी फायरिंग झाली का असं म्हणावं लागेल, कारण आपण पाहिलं की पुण्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावरती अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असताना रात्रीची ही फायरिंग खरं तर फार गंभीर म्हणावं लागेल, कारण दोन जे टोळके होते ते दोन्ही टोळके गुन्हेगार असल्याची माहिती समोर येत आहे। ज्यांनी फायरिंग केली त्याच्या साथीदाराला हडपसर पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे। परंतु ज्या पद्धतीनं शहरामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावरती अनेक घटना घडत आहेत, निलेश गायवळ सध्या फरार आहे, त्याचबरोबर हडपसरचं जे उपनगर आहे सम्राट गार्डन आहे त्या ठिकाणी निर्जन स्थळ आहे, त्या ठिकाणी सध्या उड्डाणपुलाचं काम चालू आहे आणि त्या ठिकाणी रात्री मोठ्या प्रमाणात जे ते गुन्हेगार त्या ठिकाणी त्यांचा वावर असतो आणि त्या ठिकाणी पोलिसांची पेट्रोलिंग मात्र कमी होताना आपल्याला दिसत आहे। त्या ठिकाणी पेट्रोलिंग वाढणं आवश्यक आहे आणि अशा फायरिंगच्या घटनेमुळे नागरिक जे आहे ते कृपा भयभीत झाले म्हणावं लागतं। कृपा जी, निश्चितच चंद्रशेखर, आता यावर पोलीस प्रशासन काय कारवाई करणार याकडेच लक्ष असणार आहे। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर अपडेट बद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।